Next part of the chapter is shape of the meniscus. In the textbook page number 37 याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाइन केला होता. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तीन प्रकारचा असतो. एक आहे अॅक्यूट अँगल, या पहिल्या फिगर मध्ये दिसतोय. सेकंड ऑब्ट्यूस अँगल या फिगर मध्ये दिसतोय आणि थर्ड अँगल असतो तो झिरो अँगल. आता काही लिक्विड मध्ये हा अॅक्यूट राहतो, काही मध्ये ऑब्ट्यूस राहतो, काही मध्ये तो झिरो राहतो. असं का होतं ते आपल्याला डिटेल मध्ये डिस्कस करायचंय. आता त्याच्यासाठी आपल्याला लागतील हे तीन प्रकारचे फोर्सेस. आता या चॅप्टर या आर्टिकल मध्ये आपल्याला जे कव्हर करायचे ते म्हणजे हे तीन प्रकारचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक आहे अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट की ज्याच्यामध्ये सरफेस हा कॉन्केव तयार होतो, कॉन्केव मिनिस्कस. फिगर ए मध्ये दिसते. हा जो आहे हा आहे कॉन्केव मिनिस्कस, त्याच्यामध्ये अॅक्यूट अँगल तयार होतो. सेकंड आहे तो कॉन्व्हेक्स मिनिस्कस, ज्याच्यामध्ये ऑब्ट्यूस अँगल तयार होतो. हा आहे कॉन्व्हेक्स मिनिस्कस. अँड थर्ड इज द झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग ते असं का होतं इथं या फिगर मध्ये दिसतंय की ज्या वेळेला सरफेस हा कॉन्व्हेक्स राहतो त्यावेळेला आपल्याला टँजेंट या डायरेक्शननी काढावी लागते. मग या सरफेसची लिक्विडच्या साईडने केलेला अँगल हा ऑब्ट्यूस राहतो. या केसेसमध्ये सरफेस हा कॉन्केव झालेला आहे. आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी जी टँजेंट काढतो ती या डायरेक्शननी. सॉलिड सरफेस हा असा आहे. त्या केसेसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा असा अॅक्यूट तयार होतो. आता साधारणतः कोणत्या लिक्विडच्या केसमध्ये अॅक्यूट तयार होतो आणि कुठे ऑब्ट्यूस तयार होतो हे डिटेलमध्ये पुढे पाहायचंच आहे. तरी पण आता एक पॉइंट म्हणून लक्षात ठेवता येईल की जे लिक्विड हे पार्शियली वेट करतात सॉलिडला, म्हणजे ज्या सॉलिड किंवा ज्या सॉलिडच्या कंटेनरमध्ये आपण हे लिक्विड घेतलंय त्याला जर ते पार्शियली वेट करत असतील तर तिथे हा अॅक्यूट अँगल तयार होतो. जर डज नॉट वेट द सॉलिड, ते वेट करतच नसेल, ओलं करत नसेल, म्हणजे थोडक्यात तिथे चिकटत नसतील, तर त्या केसेसमध्ये आपल्याला ऑब्ट्यूस अँगल तयार होतो. आणि जिथं कम्प्लिटली वेट द सॉलिड आहे तिथं झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो. म्हणजे लिक्विड वरनं आपल्याला हे ठरवता येतं. प्रत्यक्ष मेजर करायची गरज पडत नाही. लिक्विड वरनं आपल्याला ठरवता येतं. इफ द लिक्विड इज पार्शियली वेट द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट अँड सरफेस बिकम्स अ कॉन्केव मिनिस्कस. इफ द लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड, the surface becomes a convex. In this case, angle of contact is obtuse angle. And if the liquid completely wet the solid, the angle of contact becomes zero. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हा पार्ट डिस्कस करावा लागेल. लिक्विड मॉलिक्यूल ज्यावेळेला कम्प्लिटली आतल्या बाजूला असतो त्यावेळेला त्याच्या चारही बाजूने सेम मॉलिक्यूल राहतात. कारण सगळ्या मॉलिक्युलवर ऍक्ट होणारे दोन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दोन टाईपचे. एक आहे कोहेजिव्ह फोर्स, दुसरा आहे अधेजिव्ह फोर्स. त्यातला पहिला कोहेजिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज कोहेजिव्ह फोर्स ऑफ द कोहेजन. म्हणजे आता हा मॉलिक्युल ज्या सगळ्या बाजूला सेम मॉलिक्युल आहे. हा जर हे जर आपण H2O सबस्टन्स घेतला, H2O वॉटर जर घेतला आपण, तर याच्या सगळ्या बाजूला H2O मॉलिक्युल आहेत. या बी मॉलिक्युलवर ऍक्ट होणारा जो अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो पुन्हा H2O मॉलिक्युल कडनंच लागणार आहे. म्हणून याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स आहे तो कोहेजिव्ह फोर्स. सेकंड टाइप आहे तो अधेजिव्ह फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजे समजा आता आपण ए मॉलिक्युल घेतला तर या ए मॉलिक्युलच्या खालच्या बाजूला वॉटर मॉलिक्युल आहेत पण वरच्या बाजूला एअर मॉलिक्युल आहेत. एअर मॉलिक्युल कडनं याच्यावर काही का महिना अगदी निग्लिजिबल पण कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट होईल. कारण हा जो आहे हा वॉटर मॉलिक्युल आहे, वरच्या बाजूला एअर मॉलिक्युल आहे. टू डिसिमिलर मॉलिक्युल. जे मॉलिक्युल या कंटेनरच्या कॉन्टॅक्टमध्ये इथे अटॅच झालेले आहेत त्या मॉलिक्युलमध्ये आणि या सॉलिड कंटेनरच्या मॉलिक्युलमध्ये तिथेही एक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होईल, पण तोही पुन्हा अधेजिव्ह फोर्स तयार होईल. तो काही कोहेजिव्ह फोर्स तयार होणार नाही कारण ते वेगवेगळे मॉलिक्युल आहेत दोन. अशा दोन्ही फोर्सेसचा वापर करून आपल्याला हे एक्सप्लेन करायचंय. आता इथे आपण जर पाहिलं तर या टेस्ट ट्यूब मध्ये इथं वॉटर घेतलेलं आहे, याचा सरफेस बनलेला आहे कॉन्केव. इथं मर्क्युरी घेतलाय, तिथं सरफेस बनलेला आहे कॉन्व्हेक्स.
का बनलेले आहे त्याचं कारण आहे H2O मॉलिक्युल H2O ग्लास adhesive फोर्सेस. या केसेसमध्ये adhesive force between glass molecule and water molecule is larger than cohesive force. या सगळ्या वॉटर मॉलिक्युल मध्ये असणारा कोहेजिव्ह फोर्स पेक्षा सॉलिड मॉलिक्युल आणि वॉटर यांच्यात असलेला adhesive फोर्स ग्रेटर आहे. त्यामुळं हे लिक्विड असे वरच्या बाजूला सरकतात आणि इथं कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. याच्या उलट मर्क्युरी आणि ग्लास यांचा जो कॉन्टॅक्ट आहे इथे मात्र हे मर्क्युरी मॉलिक्युल आणि हे ग्लास मॉलिक्युल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा adhesive फोर्स क्रिएट होत नाही. त्यामुळे मर्क्युरी कुठेही अटॅच होत नाही, तिथे चिकटत नाही. त्यामुळे यांच्यामध्ये सरफेस हा नेहमी कॉन्व्हेक्स तयार होतो. नाव सी फर्स्ट पार्ट. ज्या केसेसमध्ये कॉन्केव्ह मिनिस्कर तयार होतो तिथे अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्रिएट होतो. हा तो कसा तयार होतो त्याचं आपल्याला डिटेल पाहिजे. सी या बाजूला आहे ते सॉलिड कंटेनरची वॉल, हे खालचं हे आहे हे सगळं लिक्विड आणि वरच्या बाजूला स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द एअर. आता इथे हा जो ए मॉलिक्यूल आहे या ए मॉलिक्यूलवर ऍक्ट होणारे फोर्सेस, त्याचा हा ए मॉलिक्यूलवर या बाजूनी ए मॉलिक्यूलवर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो ए मॉलिक्यूलर ऍक्ट होणारा फोर्स जो खालच्या बाजूने ऍक्ट होईल, हा खालच्या बाजूने ऍक्ट होईल जो कोहेजिव्ह फोर्स तयार होईल. कारण या बाजूला सगळे लिक्विड मॉलिक्यूल आहेत. पण आता स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हा फक्त इथून इथपर्यंतच आहे. इथे जो फोर्स तयार होईल तो एसी या डायरेक्शननी, एसी डायरेक्शननी कोहेजिव्ह फोर्स तयार होईल. आणि दुसरा फोर्स आहे तो adhesive फोर्स, या सगळ्या सॉलिड मॉलिक्यूलनी लावणारा फोर्स. ए मॉलिक्यूलवर हा एसी कोहेजिव्ह फोर्स आणि एपी adhesive फोर्स. आता एपी या डायरेक्शननी का जाईल, कारण आता इथं सॉलिड मॉलिक्यूल सगळ्या हाफ सर्कलच्या डायरेक्शननी आहेत. त्याच्यामुळे याची रिझल्टंट तयार होतो ए बी डायरेक्शननी. म्हणजे थोडक्यात ए पॉइंटवर दोन फोर्सेस ऍक्ट होईल, एक आहे एपी adhesive फोर्स आणि एसी कोहेजिव्ह फोर्स. आता या लिक्विड पेअरच्या बाबतीत कसं होतं, एपीची व्हॅल्यू ही एसी पेक्षा जास्त राहते. एपी इज ग्रेटर दॅन एसी इन द liquid solid pair in which liquid is partially wet the solid, the resultant adhesive force is greater than resultant cohesive force. त्यामुळे यांचा जर आपण रिझल्टंट काढला दोघांचा एपी आणि एसी तर तो सॉलिडच्या आतमध्ये राहतो एआर. एआर इज द रिझल्टंट, एआर इज द रिझल्टंट. त्याच्यामुळे हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल सॉलिडच्या बाजूने वरच्या बाजूला सरकतो आणि इथं कॉन्केव्ह सरफेस असा तयार होतो. इथं डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा, दिस फिगर शोज द अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड सरफेस, फॉर एक्झाम्पल केरोसिन इन ग्लास बॉटल. कन्सिडर अ मॉलिक्यूल सच एज ए मॉलिक्यूल ऑफ द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. नाउ द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस अ बोथ कोहेजिव्ह as well as adhesive force. In this case, since the wall is vertical, the net adhesive force AP acting on the molecule is horizontal. The net adhesive force AP acting on the molecule is horizontal. Net cohesive force AC acting on molecule is directed nearly 45 degree to either surfaces. Magnitude of adhesive force is so large that net AR is directed inside the solid. Hence, for the equilibrium or stability of liquid surface, the net force AR acting on molecule A must be normal to the liquid surface at all points. For the resultant force AR to be normal to the tangent, the liquid near the wall should pile up against the solid boundary so that the tangent AT to the liquid surface is perpendicular to AR. Hence, this makes the meniscus concave. Obviously, such liquid wet the solid surface. Resultant AR हा जास्त असल्यामुळं मॉलिक्यूल हा वरच्या बाजूला सरकतो आणि सरफेस हा कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होतो. याच्या उलट नेक्स्ट केस जी ही कॉन्व्हेक्स मिनिस्कस, मर्क्युरी आणि ग्लास बॉटलची केस. या केसेसमध्ये हा जो रिझल्टंट एपी आहे, रिझल्टंट adhesive फोर्स, हा रिझल्टंट adhesive फोर्स आणि रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स एसी. या केसेसमध्ये रिझल्टंट एसी इज ग्रेटर दॅन रिझल्टंट एपी. एसी इज ऑलवेज ग्रेटर दॅन एपी.
या दोघांचा जो आपण रिझल्टंट तयार होईल AR, कारण मॉलिक्युलर ऍक्ट होणारे दोन फोर्सेस आहेत, एक AC कोहेसिव्ह आणि AP अधेजिव्ह. सॉलिड कडनं लागणारा AP, लिक्विड करून लागणारा AC, या दोघांचा जर रिझल्टंट काढला तर तो तयार होतो AR. आता हा जो AR आहे हा लिक्विडच्या बाजूने, कारण मॉलिक्युलची मुवमेंट ARच्या डायरेक्शननी होईल, कारण अधेजिव्ह फोर्स इकडे ओढतायत, कोहेसिव्ह फोर्स इकडे ओढतायत, दोघांचं मिळून टोटल डायरेक्शन या डायरेक्शननी मॉलिक्युल मूव्ह होईल. अर्थात ही डायरेक्शन लिक्विडच्या साईडनी आहे, म्हणूनच हा जो मॉलिक्युल हा लिक्विडच्या आतमध्ये ओढला जातो, अर्थात तो खाली सरकतो आणि हा सरफेस हा कॉन्व्हेक्स तयार होतो. डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा. अर्थात या केसमध्ये कसं होतं, टँजेंट आपल्याला या डायरेक्शननी काढावे लागतं, कारण आता इथं कॉन्केव्ह सरफेस तयार झालाय. टँजेंट या डायरेक्शन होते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज तयार होतो. नाव सी द डिस्क्रिप्शन. Figure shows the obtuse angle of contact between liquid and solid, for example mercury and glass bottle. Consider a molecule such as A on the surface of liquid. Near the wall of the container, the molecule experiences both cohesive as well as adhesive force. In this case also, the net adhesive force AP acting on the molecule is horizontal since the wall is the vertical. Magnitude of cohesive force is so large that the net force AR is directed inside the liquid for equilibrium or stability of liquid surface. The net force AR acting on molecule similar to the molecule must be normal to the liquid surface at all point. The liquid near the wall should therefore creep inside. आतल्या बाजूला त्याची मोमेंट होते. This makes the meniscus convex so that its tangent AP normal to the AR. Obviously, such liquid does not wet the solid. ही झाली सेकंड केस. आणि आता थर्ड केस मध्ये कसं होतं, इन थर्ड केस झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फिगर शोज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड, फॉर एक्झाम्पल हायली प्युअर वॉटर, that is pure H2O molecule with solid or glass surface, which is completely wet the solid. For example, clean glass. The angle of contact in this case is almost zero because resultant adhesive force AP is very large than cohesive force. त्या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा जवळजवळ झिरो राहतो, त्यामुळे रिझल्टंट जो आहे हा एपीच्या डायरेक्शननी राहतो. रिझल्टंट AR is same direction as that of the AP. That means angle of contact is zero. Therefore, AP equal to AR. Therefore, tangent AT is along the wall within the liquid and the angle of contact is zero. Now see, angle of contact 90 degree and condition for convexity and concavity. आता condition कशा आहेत? Consider a hypothetical liquid having angle of contact 90 degree within a given solid container as shown in the figure. In this case, the net cohesive force AC is exactly 45 degree on either of the surfaces and resultant force AR is exactly vertical. Resultant हा vertical आहे असं गृहीत धरू. असा एक हायपोथेटिकल लिक्विड आहे having angle of contact 90 degree. मग तिथे रिझल्टंट हा या डायरेक्शन आहे. फॉर धिस ऑकर, हे होण्यासाठी आता काय करावं लागेल, AP इक्वल टू, हा जो AP आहे, दिस AP इक्वल टू AC डिवायडेड बाय √2, वेअर AR इज अ मॅग्नेट्यूड ऑफ नेट फोर्स. AR is a magnitude of net force. For this, we can write the condition. For acute angle, AP must be greater than AC by √2. For obtuse angle, is AP is less than AC divided by √2. Okay, this is all about this article. Okay.